सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये मंत्री कोकाटेंच्या विरोधात अटक वॉरंट जारी। माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयामध्ये असल्याची वकिलांची माहिती। कोर्ट निकालाची प्रत आल्यानंतर पुढील निर्णय घेऊ। कोकाटे प्रकरणामध्ये विधिमंडळ सचिवालयाची माहिती। सध्या हायकोर्टामध्ये कोकाटेंची जामिनासाठी याचिका। नाशिक पोलीस आजच वॉरंट घेऊन मुंबईला येण्याची शक्यता। फडणवीसांनी कोकाटेंबाबतचा निर्णय अजित पवार यांच्यावर सोपवला। कोकाटेंसोबत संपर्क सुरू, अजित पवारांची माहिती। तर कारवाई झाल्यास खाती कोणाला द्यायची, फडणवीसांकडून अजित पवार यांना विचारणा। मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार। दुसरीकडे धनंजय मुंडेंची दिल्ली वारी। धनंजय मुंडेंनी एनडीएच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याची माहिती। माणिकराव कोकाटेंनी नैतिकतेने राजीनामा द्यावा। राजीनामा न दिल्यास कोकाटेंना बडतर्फ करावं, ठाकरे सेनेच्या अंबादास दानवे यांची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून माणिकराव कोकाटेंना लपवलं, कायद्याचा अवमान होऊ नये याची काळजी फडणवीसांनी घ्यावी, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। केंद्राचा आणि राज्याचा पाठिंबा असल्यामुळे काही होणार नाही, माणिकराव कोकाटेंसंदर्भात सतेज पाटलांची प्रतिक्रिया।